माझ्याकडे नारीशक्ती, मी नारीशक्तीमध्ये मला मेन तालुका अध्यक्षपद दिले. त्याच्यामध्ये महिलांच्या ज्या काही समस्या असतील कोणते म्हणजे घरातलं कोण त्रास दिसले तुम्हाला बाहेरचं आपल्या शेजारचं बोला, नवऱ्याकडनं, बाकीकडनं, सासऱ्याकडनं, अगदी जर कोणाकडे त्रास होत असेल तुम्हाला एक सांगितलं तरी चालेल, त्याची आरोग्य होणार नाही. तर तुम्हाला मदत करण्याचं काम हे माझं. काही असू दे तुमचे प्रॉब्लेम. बघा रस्त्यातून चालताना किंवा आपण आता प्रवास करतो, एसटीत बसतो, रिक्षामध्ये बसतो, आपल्या साईडला एक जण बसतो असते, रिक्षात बघा 4-4 माणसं नेतात, त्या साईडला 4 त्या साईडला 8 एसटीत बसतो, आपल्याला तो स्पर्श जाणवतो. ती वेळ आपल्याला दिलेली आहे कसा तो स्पर्श असतो, जरा प्रेमाचा स्पर्श किंवा असा वेगळा स्पर्श आपल्याला लगेच जाणवतो. तेव्हा आपण गप्पा न बसता जोरात आवाज करून सांगायचं तर बाबा साईडला बसतो, रिक्षावाल्याला जोरात आवाज द्यायचा की बाबा गाडी थांबव, याला पहिला उठलो. आपण काय करतो, सांगत नाही, आपण भीतो, आपण त्यांनी घाबरतो. काय करतात, त्यांना तो फायदा होतो आणि ते आणखी आपल्या जवळीक प्रयत्न करतात. बघा आपण असे बसलो ना आपले हात असेच असतात, पण तो माणूस काय करतो बघा थोडं चालले असं हात करायला सुरुवात करतो. तेव्हा आपण जरा जोराने त्याला आवाज द्यायचा, साईडच्या 4 लोकांना आवाज यायला पाहिजे का या बाईला त्रास होतो. ते आपण न करता आपण काय करतो, सरळ बसतो. स्टॉप कधी येतो वाट बघतो. आपल्या साईडला बघा आपण आता लेट जाऊ, आपण एक वयस्कर आपल्या सगळं माहिती आहे, पण आपल्या साईडला एक लहान मुलगी असेल, कॉलेजला जाणारी, स्कूलला जाणारी, तिला जर असा काही त्रास होत असेल आपल्याला जाणवतो पण तिला नाही जाणवत, तर आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे का, सांगायचं का ही माझी मुलगी आहे, ती कोणाची का नाही मुलगी असेल ती आपली मुलगी असं समजून आपण तिला मदत करायला पाहिजे. एवढं जर आपल्याला समजते म्हणजे कसं ती मुलगी पण घाबरणार नाही आपल्याला प्रवास करायला. आता हे बघा अक्षता शिंदे, वयश्री शिंदे आणि अक्षता मात्रे यांचं काय झालं बलात्काराने काय शिक्षा झाली नाही, आरामात लवकर आता जेलमध्ये आहे. आता आम्ही माझ्या वाशीला मी गेलेली मोर्चासाठी, आपल्या गावामध्ये रॅली काढायची आहे, तर काढायचं असेल तर सांगा, आपण त्याचं नियोजन करू. गावागावात जनजागृती व्हायला पाहिजे. गावात